कालचं एक्झाम्पल पूर्ण झालंय आपलं का नाही? आन्सर काढायला सांगितलेलं ना काल तुम्हाला? हो सर. आले का ते? यस सर. हो सर. थोडं आले का आन्सर? चालेल. आता काय करू, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मग. Show that the system 3x plus 5y plus 3x plus 4y plus 5z equal to small a. Four x plus 5y plus 6z equal to b, comma 5x plus 6y plus 7z equal to c has no solution unless a plus c equal to 2b, full stop. Solve equation when a equal to b equal to c equal to -1. सांगा फर्स्ट स्टेप काय असणार आपली? लेट दिलेले इक्वेशन लिहा. 3x plus 5z plus equal to a, 4x plus 5y plus 6z equal to b, 5x plus 6y plus 7z equal to c. B given which type of equation? Non-homogeneous. B given non-homogeneous. Hello. Yes sir. Yes sir. B given non-homogeneous linear equation. पुढं
काय ना Same matrix form is AX is equal to B. its matrix form is काय तो AX equal to B. सांगा मग मॅट्रिक्स फॉर्म चला 3, 4, 5. 4 5. X A. X A. ठीक आहे पुढं 4, 5, 6. Y B. पुढं 5, 6, 7. Grade C. याच्यात काय अडचण आहे कोणाला No, sir. काय काय करणार सांगा R2 changes to 3R2 minus 4R1. 3R2 minus 4R1 पुढं 3R3 minus 5R1. करा नो चेंज कशात आहे ना फर्स्ट रो Row. फर्स्ट रो मध्ये नो चेंज पुढं बघा R2 ला 3 न मल्टिप्लाय करायचंय ना बरोबर का Yes, sir. हा करा काय ते सांगा 4 into 3 12 minus 4 into 3 minus 12 plus 12 0 0. पुढं 3 into 5 15 minus 4 into 4 minus 16 plus 15 minus 1 बरोबर आहे का 15 minus 16 किती येतं -1. हा पुढं 6 into 3 18 5 into 4 20 18 minus 20 -2 -2. पुढं इथं सांगा 3b 4A. 3b minus 4a पुढं नेक्स्ट 3 into 5 15 minus 5 into 3 15 minus 15 0 0. पुढं
3 into 6 18 minus 20 -2 -2 आणि 7 into 3 21 minus 25 -4 इथं 3c minus -5 आहे. 5 आहे. काय अडचण याच्यात? इथं काय अडचण आहे का? नो सर. नो आता पुढची स्टेप सांगा. सेकंड रोचा यूज करायचा. तिथं काय आहे तुमचा -1 याचा यूज करायचा आणि हा एलिमेंट 0 करायचा. -1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि सबट्रॅक्शन करायची याच्यामधून. कळतंय का? येस सर ओके करा. काय येणार? R3 -2 R2 R3 minus 2 R2 सांगा. नो चेंज कुठं कुठं? R1 R2 फर्स्ट अँड सेकंड रो. R1 R2 नो चेंज. झिरो मायनस 0 0 -2 -2 into -1 +2 -2 +2 0 0 पुढं -4 + 4 काय ते? 0 -4 + 4 0 Z. आता 3c - 5a - 2a सॉरी 3c - 5a इकडे बघा. 3c - 5a -2 into 3b म्हणजे -6b येणार. -6b प्लस + 4a 8a. 8a हा म्हणजे काय झालं? 8 - 5 म्हणजे 3a बरोबर का? येस सर 3a 3a + 3c minus -6b -6b 3a + 3c -6b येतं. हे कळलं? हो सर. हम्म. बोला. डायगोनलच्या खालचे एलिमेंट सगळे 0 आलेत का? येस सर. हो सर. आता त्यांनी काय सांगितलंय? हॅज नो सोल्युशन अनलेस a + c = 2b. आपण फर्स्ट म्हणू. त्याच्या अगोदर काय करा? हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे.
खाली म्हणा फर्स्ट पॉइंट, इफ सिस्टम हॅज नो सोल्युशन, सिस्टम हॅज नो सोल्युशन, सिस्टम हॅज नो सोल्युशन. सिस्टीमला सोल्युशन कधी नसतं रे? रँक वेगवेगळा असल्यावर. दॅट इज रँक ऑफ ए Not equal to rank of AB. not equal to rank of AB. बरोबर ना? हॅलो, बरोबर का? Sir. हा सर. हिअर रँक ऑफ ए काय ते रे इथं? 2. Therefore, rank of AB equal to काय येणार रे? सॉरी, rank of AB not equal to येणार ना? हॅलो, Yes, sir. not Yes, sir. equal to 2, not equal to 2. 2 जर असेल तर काय येणार? आपण जे म्हणतोय नो सोल्युशन आहे ते फॉल्स होतंय. बरोबर? म्हणजे त्याची रँक 2 नसणार आहे. मग याची रँक 2 कधी नसेल रे? कधी नसेल? दॅट इज 3A plus 3C minus 6B Not equal to 0. not equal to 0. जर इक्वल टू 0 असेल तर काय येणार? Has solution. हॅज सोल्युशन. म्हणजेच काय येणार? याच्या पुढची स्टेप दॅट इज 3A plus 3C not equal to 6B. That is A plus C not equal to 2B. A plus C not equal to 2B. हे कळलं? हो सर. हो सर. Hence, system has no solution if A plus C not equal to 2B. A plus C not equal to 2B. A plus C not equal to 2B. आता इथं फक्त वाक्य रचना चेंज केलेली आहे. कशी बघा? दॅट इज सिस्टीम हॅज, याचा अर्थ काय होतो? सिस्टीम हॅज नो सोल्युशन इफ ए प्लस सी नॉट इक्वल टू 2B. याचा अर्थ काय होतो? सिस्टीम हॅज सोल्युशन इफ ए प्लस सी इक्वल टू 2B. बरोबर ना? हॅलो, सिस्टीमला सोल्युशन कधी असणार? इक्वल टू असेल तर. त्याचाच दुसरा अर्थ हॅज नो सोल्युशन अनलेस
अनलेस ए प्लस सी इक्वल टू 2b. फक्त वाक्यरचना बदललेली आहे, वाक्याची फिरवाफिरवी केलेली आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. सिस्टीम हॅज नो सोल्युशन इफ ए प्लस सी नॉट इक्वल टू 2b असं म्हणण्याच्या ऐवजी सिस्टीम हॅज नो सोल्युशन अनलेस ए प्लस सी इक्वल टू 2b असं म्हटलेलं आहे त्यांनी. अनलेसचा अर्थ इथे काय होतो की जर ए प्लस सी इक्वल टू 2b असेल तर सिस्टीम हॅज सोल्युशन. लक्षात येत आहे? हॅलो, हो सर. कळतंय का? हा. आता त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे बघा, सॉल्व इक्वेशन व्हेन ए इक्वल टू बी इक्वल टू. हे इथपर्यंत लक्षात आलं का? Yes, sir. हो सर. पुढचं बघू आता मग. सेकंड आहे काय? सेकंड तर व्हेन ए इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू -1. ज्यावेळी ए बी सी ची व्हॅल्यू -1 असेल त्यावेळी. काय होणार? ए ची व्हॅल्यू -1 होईल. इथं -3 +4 होईल ना, बरोबर का? Yes, sir. -3 + 4 म्हणजे 1. इथं 1 येईल आणि इथं -3 -3 किती आलं? -6. 6. -6 × -1 + 6 येते म्हणजे इथं 0 येईल. हे कळलं? हो सर. Then equation 1 is इक्वेशन 1 असं येते. इथं रँक ऑफ ए किती आहे? 2. Here 2. rank of A equal to 2. Rank of A by B किती आहे? 2. 2. Rank of A by B equal to ह्याला कुठला मॅट्रिक्स म्हणतात? काय नाव सांगितलं तू? बरं. हा, ए बाय बी ला कुठला मॅट्रिक्स म्हणतात? कुठला? इक्वल A column B. ए कोलन बी ला एक पर्टिक्युलर नाव सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? Weak column form. वाचा काय दिलेलं आहे बघा. लिहिलेलं असेल तर असेल मग नोटबुक मध्ये. Summation. काय? कसला मॅट्रिक्स म्हणतात सांगा. रँक ऑफ ए बाय बी इक्वल टू 2 इक्वल टू आर. आता इक्वल टू आर आलेला आहे. हिअर एन इक्वल टू किती आहे?
3 less than 2 equal to R. That is R less than, sorry. 3 greater than 2 येतं ना, greater than 2 equal to R. That is R less than N. बरोबर ना? R less than N असेल तर काय म्हणतो आपण? आता इथे एक राहिलं की लिहायचं. काय लिहायचं? सिस्टीम हॅज सोल्युशन किंवा सिस्टीम इज कन्सिस्टंट म्हणायचं. सिस्टीम हॅज सोल्युशन किंवा सिस्टीम इज कन्सिस्टंट. हा, आणि R less than N असेल तर Infinitely many solutions. सिस्टीम हॅज इन्फायनाइट मेनी सोल्युशन infinite many solutions. Number of parameters. N minus R equal to 3 minus 2 equal to 1. मग इक्वेशन कुठले कुठले येणार? तर मॅट्रिक्सला काय म्हणते ते अजून सांगितलं नाही. काय करतो आपण? याला एक्स न मल्टिप्लाय करायचं, याला वाय नी, याला झेड नी. सांगा. काय तर आहे? 3x plus 4y plus 5z equal to -1 minus y minus 2z equal to 1. Equation number 2. बोला पट 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 पट. आता काय करणार रे? काय करणार पुढं? हॅलो, पुढं काय करणार? हॅलो, अरे पुढं काय करतो? पॅरामीटर किती आलेत? 1 पॅरामीटर आलेले आहेत. मग कुठला घेणार पॅरामीटर? झेड घ्या. झेड घेतला, वाय घेतला, काही घ्या, काय फरक पडत नाही. टेक झेड इक्वल टू टी and put in equation 2, 3. We get काय तर minus y minus 2t equal to 1. That is y equal to
-1 - 2t बरोबर ना? हो सर. Put y equal to -1 - 2t and z equal to t. In equation 2 we get काय येतंय सांगा मला. X equal to t plus 1. X equal to T plus 1. t plus 1 3x plus 4 into -1 - 2t plus 5t equal to -1. x equal to t plus 1 येतंय का? हा सर. हा. ठीक आहे. Hence, x equal to 1 plus t y equal to -1 - t z equal to t are required solution. अरे मूळ मुद्दा ठेवला तुम्ही बाजूला. कुठला मॅट्रिक्स म्हणतात ए बाय बी ला? Augmented matrix. ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नाहीतर विचारायचं एखादा ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय? AUGMENTED augmented matrix. It is joining of two matrices. कळते का? एक्झाम मध्ये यायचं ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स पण तुम्ही म्हणणार आम्हाला सरांनी घेतलंच नाही. सो व्हायचं ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हटलं जातं. कळते का? हो सर. Yes, sir. लिहा लिहा पटपट. झालं का? हॅलो, झालं का बाळांनो? Yes. सर. Yes, sir.
find the values of small a and b for which the equation x plus ay plus z equal to 3 x plus 2y plus 2z equal to b x plus 5y plus 3z equal to 9. कसं सोडवायचं सांगा चला. लेट इकडे बघा, पहिल्यांदा व्यवस्थित इक्वेशन बघायचे. अननोन कुठं कुठं दिसत आहेत तुम्हाला? हॅलो, अननोन कुठं कुठं दिसत आहेत? आवाज येतोय का? येस सर. कुठे दिसत आहेत अननोन? मग फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये. काय करायचं बघा, इकडं आपल्याला कसं सिंपल जाईल ह्याचा विचार करायचा नेहमी. हा, आपल्याला काय करायचं असतंय तर इकेलॉन फॉर्म आणायचं असतंय. पहिल्या इक्वेशन मध्ये एक पण हे नाहीये, बरोबर. आता दुसरं इक्वेशन इथं x प्लस ए वाय प्लस ए झेड इथं मिडल ला येत आहे बघा. हा सेकंड रो सेकंड इलेमेंटचा यूज करून मग कॅल्क्युलेशन जर सिंपल करायचे असतील अजून तर हा इथं घ्या, x प्लस 2y प्लस 2z इक्वल टू b आणि x प्लस ए वाय प्लस झेड इक्वल टू 3. चालतंय. इक्वेशन तुम्ही कशीही लिहू शकता ना. Yes, sir. आपण विचार काय करायचा की आपल्याला सिंपल कसं सोडवता येईल ह्या पद्धतीत. मग इक्वेशन लिहिले, मॅट्रिक्स फॉर्म काय येणार? काय ते मॅट्रिक्स फॉर्म? ax इक्वल टू बी, बरोबर का? हो. सांगा पहिलं. हम्म 1 2 2 y आणि b. पुढं 1 a बरं ठीक आहे चला असू द्या. 1 z आणि 3.
सांगा काय करणार पहिल्या स्टेपला. R2 minus R1 अजून आणि R3 minus R1. करा. नो चेंज कशात आहे. First row. फर्स्ट रो लिहा ऍज इट इज. पुढं 1 minus 1 0 minus 3 minus 1. 3 minus 1. पुढं Y. B minus 9. पुढं 0. 1 minus 1 0. इथं A minus 5 minus Minus 2. Minus 2. Minus 2. Z. Z -6. Minus. ठीक आहे. पुढं सर आवाज येत नाही. हॅलो. येस सर. 9 B minus 9 minus 6. आता काय करणार सांगा. हा जो सेकंड रो सेकंड इलेमेंट आहे त्याचा यूज करायचा आणि याच्या खालचा इलेमेंट 0 करायचा. कसं करणार सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. A minus 5 न -3 ला मल्टिप्लाय करायचं. -3 न A minus 5 ला मल्टिप्लाय करायचं. येतंय का. म्हणजे काय करणार सांगा. -3 R3 plus A minus 5 times minus. -3 R3 प्लस नाही मायनस करायला लागेल ना. मायनस हा प्लस करायला minus 5. -3 R3 मायनस A minus 5 R2. R2.
हॅलो हॅलो बाळानो, नो चेंज कशामध्ये आहे आता? फर्स्ट रो अँड सेकंड रो. As it is. आता झिरोच्या खालचं ऍज इट इजच लिहायचं. पुढं -3a-5 मायनस मायनस प्लस a-5 इंटू 3 किती येतंय? 0 येणार. पुढं आता इथं बघा, व्यवस्थित करा जरा. -2 -3 म्हणजे -3 इंटू -2 मायनस a-5 R2 मध्ये किती आहे? -1 आहे. काय आलं? A plus 6 प्लस a-5 होते. बरोबर का? हॅलो काय आलं तिथं? a+1 येत आहे. बरोबर आहे का? आणि इथं काय येत आहे सांगा? -3 -6 a-5 b-9 किती येतं रे? हॅलो इथं 18 येईल. पुढचं ऍज इट इज ठेव. सांगा. 18 मायनस a-5 b-9 हे कळलं का? त्याचं सिम्प्लिफिकेशन करायची काही गरज नाहीये, ते पुढं सॉल्व्ह होणारच आहे आपल्याला. समजतंय का? हॅलो Yes, sir. Yes, sir. तिथं विनाकारण सिम्प्लिफिकेशनला टाइम घालवत बसायचं नाही, कारण ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकल्या तुम्हाला ते येणारच आहे, काय अडचण नाही. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी फॉर विच, एक मिनिट, फॉर विच द इक्वेशन, याच्या पुढचं लिहायचं राहिलं आर कन्सिस्टंट. फॉर विच आर कन्सिस्टंट असलं पाहिजे. आता कन्सिस्टंट मध्ये 2 कंडिशन येतात. कुठल्या कुठल्या रे? कन्सिस्टंट मध्ये 2 कंडिशन येतात. कुठल्या कुठल्या? हॅलो कन्सिस्टंट मध्ये 2 कंडिशन येतात. कुठल्या कुठल्या? युनिक System- सोल्युशन आणि सिस्टीम इज इनफायनाइट सोल्युशन. युनिक, सॉरी, सिस्टीम इज consistent. पहिल्यांदा मी इफ सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन, एक मिनिट. इफ सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन, युनिक सोल्युशन असेल तर काय काय असतं रे? R is equal to n. रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी ऑगमेंटेड मॅट्रिक्स इक्वल टू काय आलं पाहिजे? आर म्हणतो
युनिक सोल्युशन आर इक्वल टू एन येतं हा बरोबर ना हा एन सर किती आहे इथं 3 आहे if system has unique solution then rank of a equal to rank of a by b equal to r equal to n equal to 3 n 3 आहे मग n 3 असेल n 3 कधी असेल रे n 3 कधी असेल कधी असणार n 3 सर n3 आहे ना तीन व्हेरिएबलच सॉरी आहेत. सॉरी सॉरी n नाही दुसरं ए रँक ऑफ एक 3 कधी असेल असं म्हणायचं मग 6 plus 8 A- plus ए प्लस 1 नॉट इक्वल टू 0 असेल त्यावेळी ना हा a+1 नॉट इक्वल टू 0. आणि ह्या व्हॅल्यू बद्दल हा 0 असेल ही व्हॅल्यू काय असेल कॅन टेक एनी व्हॅल्यू. इट कॅन टेक एनी व्हॅल्यू ए प्लस 1 नॉट इक्वल टू 0 ए प्लस 1 नॉट इक्वल टू 0 अँड 18 मायनस काय आहे तुमचं ए मायनस 5 बी मायनस 9 can take any value. Any value. ठीक आहे मग दॅट इज काय आलं ए ची व्हॅल्यू काय आली नॉट इक्वल टू -1 ए ची व्हॅल्यू हॅलो दॅट इज a नॉट इक्वल टू -1. अँड मग ए ची नॉट इक्वल टू -1 घेतल्यानंतर इथं काय येणार बी टेक्स एनी व्हॅल्यू हा ठीक आहे बस एक मिनिट बी टेक्स एनी व्हॅल्यू पुढं सेकंड कंडिशन सांगा मग r is less than n. आर इज लेस दॅन एन बरोबर Yes sir. system has infinite many solutions infinite many solution then rank of a equal to rank of a by b r less than n equal to 3 r ची व्हॅल्यू 3 पेक्षा लहान असली पाहिजे दॅट इज काय a+1 equals to 0. नाही नाही रँक किती येणार सांगा अगोदर Rank of A equal to 2. 2 येणार ना 3 पेक्षा लहान म्हणजे 2 येणार हा दॅट इज ए प्लस 1 plus 1 equal to 0. इक्वल्स टू 0. आणि काय असलं पाहिजे आणि 18 मायनस a minus 5 into b minus 6 equals to 0. बी -9 आहे ना हा 9. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय निघाली तर -1 हा ही आलेली -1 व्हॅल्यू पुढे टाकायची -1. टाका काय आलं -1 -5 बी -9 इक्वल टू 0 B equal to 6. काय ते बी ची व्हॅल्यू सांगा
बी ची व्हॅल्यू सांगा. 6. किती येते रे? हॅलो, 6 येते का? 6. हॅलो बाळांनो, बी ची व्हॅल्यू 6 येते का? Yes, sir. हो सर. Yes. हे लक्षात आलं का? Yes, sir. काय अडचण कोणाला? काय अडचण आहे का? ठीक आहे, लिहून घ्या ते. ज्यांचं झालेलं नाही त्यांनी मी तोपर्यंत अबसेंट नंबर घेतो. बघा, तुमचं नाव आलं तर अबसेंट द्या. रोल नंबर 14, 15. फोर्टी 45. रोल नंबर 44. 44 present, sir. 44 आहे का? 45. 49. ठीक आहे, 49 नंतर सगळे प्रेझेंट आहेत माझ्या माहितीप्रमाणे. ओके. Sir, कोण हा, कोण हा. absent आहे बरं सांगताल का? कोण आहे रे? बोला. कोणाला पाहिजे अबसेंटी? पटपट पटपट बोला. हॅलो, 44 सर, तुम्ही आता म्हणला ना 44 absent. 14, 15, 45, 49 आहे का कोण यातलं? Sir, 50 is present. 15. 50 is present. मी 50 घेतलाच नाही रे. 50 घेतलाच नाही बाळा. Sir, sorry. ठीक आहे, मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग. सर आलेले आहेत, सर ह्याच मीटिंगला जॉईन होतील. लिहू